शेतकरी आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे हरियाणात भाजप विरोधात वातावरण असल्याची चर्चा असतानाही भाजपने पुन्हा एकदा बाजी मारली आहे। हरियाणामध्ये पुन्हा कमळ फुललंय। बहुमताचा आकडा पार करत भाजपने हॅट्रिक मारली आहे। तर हरियाणामध्ये काँग्रेसचं स्वप्न मात्र भंगलेलं पाहायला मिळालंय। हरियाणामध्ये पुन्हा कमळ फुललं। बहुमताचा आकडा पार करत भाजपची हॅट्रिक। हरियाणात काँग्रेसचं स्वप्न भंगलं। शेतकरी आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे हरियाणात भाजपच्या विरोधात वातावरण असल्याची चर्चा असताना भाजपनं पुन्हा एकदा बाजी मारली आहे। सगळ्या एक्झिट पोलमध्ये भाजपचा धुव्वा उडवत काँग्रेसचं सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, पण सगळ्या शक्यता आणि अंदाज खोटे ठरवत हरियाणात भाजपनं घवघवीत यश मिळवलंय। हरियाणा प्रदेश की जो हमने सेवा ईमानदारी से पिछले 10 वर्षों के अंदर की है, मैं उस आधार के ऊपर कह सकता हूं कि हम तीसरी बार हरियाणा के अंदर एक तरफा सरकार बना रहे हैं। भारतीय जनता पार्टी तीसरी बार सेवा के लिए तैयार है। हरियाणातील विधानसभा निवडणुकीच्या निकालातील कलांमध्ये काँग्रेसनं आधी आघाडी घेतली होती, त्यामुळे भाजपची धाकधूक चांगलीच वाढली। जम्मू काश्मीर हातातून गेलं, आता हरियाणा जातं की काय असा विचार कदाचित भाजपच्या नेत्यांनी केला असावा। मात्र तासाभरातच भाजपनं जोरदार मुसंडी मारली आणि भाजप आघाडीवर आलं। या निवडणुकीत घवघवीत यश मिळवत भाजपनं सत्तेची हॅट्रिक पूर्ण केली आहे। त्यामुळे भाजपनं देशभरात जल्लोष देखील साजरा केला। हरियाणामध्ये विजयाचा आत्मविश्वास असलेल्या काँग्रेसचं स्वप्न मात्र भंगलेलं आहे। क्या आप ईवीएम की ओर इशारा कर रहे हैं, क्योंकि आपकी पार्टी ने कहा कि स्लो रिजल्ट जो है वो अनाउंस किए जा रहे हैं? कुछ ना कुछ है ना, जब इस बात की वो करेंगे। शिकायतें मिली हैं हमारे को कि भाई बैटरी की कहीं 99% बैटरी थी, कहीं 70% थी। सबकी शिकायतें उम्मीदवारों ने दी हैं, वो सारी हम उनका करेंगे। 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजप आणि काँग्रेसला या निवडणुकीत फायदा झालाय। भाजप सुरुवातीला 40 तर आता 50 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 31 जागांवरून 35 जागांवर पोहोचली आहे। या निवडणुकीत जननायक जनता पक्षाला मोठा फटका बसला आहे। 10 जागांवर असलेली जेजेपी यंदा खातही उघडू शकलेली नाहीये। बहुत ज्यादा निराशा हुई है। आप सब वर्कर्स को देखिए, इतने समय से ये लगे हुए थे। ऐसे समय में जब कोई खड़ा होता नहीं नजर आता था, राहुल जी का संदेश लेकर हम गांव-गांव ठंड में सब जगह हमारे वर्कर फैले संदेश लेकर गए, लेकिन आज जब ऐसा नतीजा आता है, इनकी मेहनत पर, इनके खून पर पानी फिरा है। हरियाणामध्ये भाजपला घवघवीत यश मिळाल्यानं महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा जल्लोष सुरू झालाय। हरियाणातल्या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढलाय। लोकसभेतल्या फेक नरेटिव्हचं उत्तर आता थेट नरेटिव्हनं दिलंय, असा टोला उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय। आपली काही जागा कमी झाल्या याचं कारण फेक नरेटिव्ह होता, पण ज्या दिवशी हे आपल्या लक्षात आलं, महाराष्ट्रासहित देशामध्ये आपण ठरवलं आता फेक नरेटिव्हचं उत्तर थेट नरेटिव्हने आपण देऊ, थेट नरेटिव्हने। हरियाणातील भाजपच्या विजयानंतर आणि काँग्रेसच्या पराभवानंतर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक नेमकं काय म्हणतायत तेही पाहूया। इतने सालों की कांग्रेस की पार्टी, लेकिन 99 पे जो है वो अटक गई वहां पर। फिर से तीसरी बार लोगों ने मोदी जी पर विश्वास रखा, क्योंकि 10 साल में जो काम हुआ है पूरे महाराष्ट्र में या देश में, उसके वजह से फिर से तीसरी बार मोदी जी को लोगों ने चुनकर दिया। अतिशय गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते, आमचं सरकार येणार, आमचं सरकार येणार। पार त्या हरियाणामध्ये सुपडा साफ झालाय काँग्रेसवाल्यांचा। एक तर तो खूप इंटरेस्टिंग निकाल लागलेला आहे। एक तर तो खूप इंटरेस्टिंग निकाल लागलेला आहे। भाजपनं हरियाणा विधानसभेची निवडणूक लढवली आणि एका नव्या चेहऱ्यानं जनतेसमोर हजर झाले। नायब सिंग सैनी यांच्यावर जनतेनं विश्वास व्यक्त केल्याचं या निकालावरून स्पष्ट झालंय। यावेळेस भाजप पूर्ण बहुमतानं सरकार स्थापन करण्यात यशस्वी होताना दिसतेय।
ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.